मित्रांनो, तुम्ही या बोनिवलीच्या मैदानामध्ये ही गावठी जोडी बघत असाल. एकदम चिमुकला वासरू आणि बघा कसा तो सुद्धा दाखवतोय. हे मी गुलाल घेतलाय आणि गुलाल त्यांनी उधळलाय. विचारूया आपण कशी काय झाली ही गाडी आजची. नाव सांग ना दादा तुझं. मयंक विकास पाटील, कुठून? मांगरूळवरून आलो. मांगरूळवरून. आज ही गाडी पळवली वासरांची. नियोजन कसं काय केलं इथे येण्याचं? रात्री आमचा नियोजन झाला की पप्पा बोलले बैल बोलतो न्यायचा का नाही. पप्पा बोलले चला बैल उद्या घेऊन जाऊ. आणि इथं बोनिवलीला आलं. हा, ही घरचीच गाडी आहे का? ही घरचीच गाडी. त्या वासराचं नाव सांग ना. त्या वासराचं बारक्या, याचा याचा देवा. देवा, बारके आणि देवा ही गाडी पळवली. हा, मला वाटतं बोनिवलीच्या मैदानामध्ये सर्वात आधी गाडी तुमचीच पळाली वाटतं. हा सर्वात आधी आमचीच पळाली. आणि गुलाल पण घेतला. किती गुलाला झाली आतापर्यंत याची? आतापर्यंत पहिलाच गुलाल भेटले आम्हाला. म्हणजे या त्याची 4, याचा पहिला गुलाल आहे. हा, देवाचा पहिला गुलाल. आणि तो बारके 4. याचं देवाचं वय किती आहे काय सांगशील? देवाचं वय 8 आहे. 8 महिने. अजून आदात आहे. 8 महिन्याचा म्हणजे आदत आहे. आणि कुठल्या जातीत आहे? गावठी आहे का जर्सी आहे काय? गावठी आहे. गावठी आहे ना. आणि नावाने कुठल्या पलते गाडी? नाव आहे आई गावदेवी प्रसन्न वांगरे. मांगरूळ या नावाने पलते गाडी. खरोखर आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये जो आयोजन केलेलं आहे फाटीचा, तू छोटा गाडा मालक आहे, कसं वाटली तुला पाठीचं नियोजन? काय मला पाठीचं नियोजन परफेक्ट वाटलं. एकदम ओके केलं. ओके वाटला ना. कसं बघतोय आता या वासराचं तुझं भविष्य आणि तुझं भविष्य एकदम म्हणजे तू आता उतरले या खेळामध्ये, कुठेतरी तू पण एक मोठा गाडा मालक पुन्हा पुढच्या भविष्यामध्ये होऊ शकतो. आणि वासरू कसा पळणार काय बोलशील? वासरू भाडी पालतो, एकदम क्लिअर आहे वासरू. कुठेतरी बघा ना, या बोनिवलीच्या मैदानामध्ये जेव्हा वासरांची गाडी पळाली त्यावेळेला समालोचकांचा पण जल्लोष झाला. वासरं गावठी वासरं आली, काय बोलशील? वासरी गावठी सगळी पब्लिक म्हणाला वासरू भारी पालला. सगळी पब्लिक म्हणाली ना. खरोखर जो बारक्या पळाला, बारक्याची गुलाला किती 4 झाली. आणि याचा पहिला बारक्याचं आधी नियोजन कोणी केलेलं? बारक्याचं नियोजन ज्ञानेश्वर पाटील आणि नंद्या पाटील यांनी केलेलं. आणि या गाडीचा हा पहिलाच गुलाल आहे ना. हा पहिलाच मुलगा. चालेल, खूप चांगला गुलाल घेतला. अभिनंदन. आणि देवाला नक्की तुझ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. हा, ठीक.